नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज व्लॉगमध्ये स्वागत करतो। समोर जो व्हिडिओ बघितला आपण वादल 9292 वादल निर्माण करतोय उसटण्या अड्ड्यात, जो आता मोठा मैदान झाला होता 31 जानेवारीला, तिथे सुद्धा बिनजोडच्या शर्यतीमध्ये विजय प्राप्त केला होता आणि त्याच्या जोडीला आज पहिरा आहे वावदनचा लक्ष आणि वादल 9292। सो सर्वप्रथम दादा तुमचा परिचय। माझं नाव विशाल विकास भोईर तुर्बे। दादा आज या मैदानाचं नियोजन कसं झालं वावदनच्या लक्षाबरोबर? वैभव आमचा मित्र आहे। मैदान पडला तर वैभवने कॉल केला होता का भाऊ आपली गाडी पलवायची का, तर वैभवला बोललो हा पलू आहे, तू बैल घेऊन ये। तर बैल आला तर उसटण्याच्या अड्ड्यात। त्याच्यानंतर वैभवला बोललो बैल काय आता नेऊ नको, बैल घरीच ठेव। मग वैभवने एक शब्दावर बैल घरी ठेवला आपल्या। कोणत्या गटाला गाडी आपली विजय प्राप्त केली? प्रथम 8व्या मध्ये 6 नंबर तासावर होती। वाटलं होतं का येण्यापूर्वी की आज आपली गाडी राहील म्हणून? नाही, राहील वाटलं होतं, कारण की लक्ष पण तेवढ्या स्पीडचा बैल आहे, त्याच्याला आम्हाला गॅरंटी होती का बैल राहणारच आपला 100%। दादा वादल आता सध्या वादल खरंच निर्माण करतोय, जिथे जातो तिथं विजयाचा गुलाल घेऊन येतोय, त्याच्या मागचं राज काय मेहनत आहे तुमची त्याच्या पाठी? त्याच्या मग पूर्ण घराची मेहनत आहे, म्हणून एवढा तो वादल निर्माण करता। मेहनत नसल्याशिवाय बैल काय पालणार नाही। आणि दादा आपला वादल कोणत्या साईडने पळतो? आपला वादल तसं दोन्ही साईडने पळतं, पण आपण जास्त करून उजवीने झाकलतो। कधी डावी साईडने आपण प्रयत्न केलाय का? जास्त केलाय वादळला, डावी साईडने पण हाकलली आणि घाटावर त्याने सेमी पण पास केले डावी साईडने पळून। डावी साईडने मग आज उजव्या साईडने होता आणि डावी साईडने लक्ष होता? हा, कारण की दोघांचं खांद ऍक्च्युली सेम भेटला, कारण की याचा खांद्याला उजवा भेटला, हा चांगला पळतो आणि तो डावीने चांगला पळतो म्हणून डावीत खांद ठेवला त्याला पण। आज 3 फेऱ्यामध्ये तलापासून गाडी कशी पळाली आपली? तलापासून गाडी अंतरच देऊन आली आणि खुला निर्णय घेतला गाडीने। नक्कीच दादा, काय वाटतं सेमीला? काय वाटतं सेमीला पण अशी आहे का गाडी खुलीत लागेल आमची? आज आपल्या ज्या गटामध्ये गाड्या होत्या सर्व टॉपच्या गाड्या होत्या, किती गाड्या होत्या आज? पूर्ण 10च्या 10 गाड्या होत्या। 10च्या 10 मित्रांनो पाहू शकता, 10 गाड्यामध्ये वादल 9292 आणि वावदनचा लक्षाने विजय प्राप्त केला। कसं वाटतं दादा हा वर्ष, नवीन वर्ष आणि नवीन वर्षात सतत गुलाल घेतोय? खूप आनंद दिला बैलांनी, या वर्षी तर निराश केलाच नाही। पूर्ण आशा त्यांनी जेवढ्या आशा होत्या तेवढ्या पूर्ण करीत घेतल्यात बैलांनी। दादा आता तुम्ही त्याला कसं काढता, म्हणजे अड्ड्यामध्ये कसं काढता, त्याचं खाणं सराव वगैरे कसं आता दिलं जातं? कारण त्याचं शरीर स्वस्थ होणं मस्त झालं आता पहिल्यापेक्षा। त्याला आम्ही जर अड्डा दुसरे दिवस असेल तर आदले दिवस आम्ही 2-3 किलोमीटर चालून आणतो आणि नंतर दुसऱ्या दिवस अड्ड्याला नेतो बैलाला। ओके, आता दादाकडनं दादाशी 2 शब्द बोलले। वादल 9292 सर्वांनाच माहिती आहे, आपल्या मुलाखतीमध्ये भरपूर आलंय, आपण लक्षाबद्दल पण जाणून घेणार। त्याप्रमाणे दादा काय वाटतं आजचा आनंद कसा आहे? खूप आनंद होतोय, वर्षातनं बैल घाटाला पळवलाय आणि चांगला पळाला बैल। दादा बिनजोड प्रमाणेच आता तो फेऱ्यामध्ये पण भारी पळतोय आणि घाटावरती सुद्धा तो आता नाव करेल, त्याच्याबद्दल काय बोला? घाटावरती त्यांनी नाव केलेलंच आहे, त्याची दशत त्यांनी निर्माण केलेली आहे आणि मुंबईमध्ये खूपच सुंदर पळतोय यावर्षी, खूप आनंद होतोय। कसं वाटतं जेव्हा आपल्या गावाचं नाव रोशन होतं या बैलामुळे? गावाचं तर आमच्या गावाचं नाव कोणाला माहित पण नाही, गाव पण कुठे माहित नाही कोणाला, छोटासा गाव आहे, या बैलांनी खूप वरती नाव नेलंय गावाचं। नक्कीच, मला वाटतं मोहन आहे ना, मोहन माझ्या ऑफिस मध्ये होता, आम्हाला तो सुद्धा बोलत अरे तू वादल बैलाची मुलाखत घेतली, नक्की एकदा। दादा तुम्ही बोला ना 2 शब्द आजच्या शर्यतीबद्दल बोला। आजचं काय मुंबईमध्ये पहिलेच झाले ना 7 गाड्यांचा, त्याची मला वादळ राहायला बोलले, आम्हाला बी आनंद झाला। म्हणजे तसं आमचं खूप वर्षापासून इथे मुंबईमध्ये हे होतं का मुंबईमध्ये 7 गाड्या होत्या, पल्ला तर गाडी आपली गाडी बसणार, आम्हाला बी त्याचा आनंद झाला गाडी आज बसली तर। चला आता वादल बैला आता पण एक लक्ष, जो वावदनचा लक्ष आहे तो बैल आपल्या चॅनलसाठी नौखा आहे, आज त्या बैलाबद्दल जाणून घेऊया। दादा सर्वप्रथम आपलं नाव आणि बैल कुठला, कुठून आणि कितीला खरेदी केला? माझं नाव प्रज्वल अशोक दगडे, राहणार बावधन पुणे। आपण बैल पेट नाक्यावरून खरेदी केला, एक 6 महिन्याचा होता, बारीक बच्चा होता तेव्हा, 6 महिन्याचा असताना एक 60,000 रुपयाची खरेदी आहे त्याची। जेव्हा खरेदी केली होती त्याला काय बघून खरेदी केली होती? खरेदी करताना तो 6 महिन्याचा असताना आपण त्याला फेरा काढून घेतला, एक पहिलाच फेरला अतिशय उत्तमरित्या पळलेला तो, एकदम त्याचे पाण्याची स्टॅक वगैरे भरपूर छान होती, त्यामुळे असं वाटलं की तो पुढे आपलं काम करेल। दादा मेन गोष्ट म्हणजे उजवी साईडने खेळणारी खूप बैल असतात आणि डावी साईडने खेळणारी खूप कमी बैल असतात, आणि डावी साईडने खेळणाऱ्या बैलाला पैरे पटकन जुळतात, तर तुम्हाला कसा आनंद होता की आपला बैला डावी साईडने खेळतो? नाही तसं लक्ष म्हणजे पहिल्यापासूनच आपण आणताना दोन्ही खांदी पळून आणलेला, अजून पण तो दोन्ही खांदी चांगला पळतो, फक्त त्याला चांगले पैरे उजव्या खांदीचे भेटतात, त्यामुळे तो डावीला चांगला जास्त वेळ आम्ही डावीला हाणतो, कारण उजवीचे पैरे आपल्याला पटकन आणि चांगले भेटतात।
कधी उजवी साईडला टाकलंय लक्षाला? हो भरपूर वेळा. तेव्हा कसा त्याचा पळ आहे? एक काही फरक नाही, उजवी डावी सेम. आजचा आनंद कसा आहे? या 3 फेऱ्यामध्ये आपली गाडी विजय प्राप्त झाली, ते पण वादल 9292 सोबत. 3 फेऱ्यामध्ये म्हणजे आमला हे की हा बैल भेटला वादळ, आम्ही फोन केला आणि एका शब्दावर ते म्हणले चालतंय, म्हणले पळू आपली गाडी. ते म्हणले मग मी उसरण्याच्या अड्डे झालतो तिथं, वाघला जोड नाही झाला त्यामुळे आपण काय परत हे नाही केलं. त्यांना फोन लावलो, ते म्हणले आण घरी बैल. मग घरी 2 दिवस आम्ही राहिलो, राहण्याची 1 नंबर सोय केली. त्यानंतर मग आज अड्ड्यावर आणला आणि आज गट पास केलेला आहे. आता तुमचं बैल पैरा भेलण्याचं म्हणजे कसं नातं, कसं आहे, रिलेशन कसं आहे तुमचं? मी तर आमचा वैभव जे आम्हा नियोजन करतो तो त्यांचं आणि त्याची ओळख आहे. पण विकी शेठ आणि शेठचं मी तर इथं मुंबई आल्यामध्ये पहिल्यांदाच भेटलो, पण अतिशय नाही का मला छोट्या भावा वगैरे त्यांनी ट्रीट केलं. लक्षा विंजो आपला घाटावरती धावलाय. हो भरपूर वेळा, भरपूर मैदान केले. आत्ताच एक 27 तारखेला 1 नंबर केला त्याने पेटनाका मैदानात. पेट नाका मैदानामध्ये 1 नंबर हा, 1 नंबरचा मानकरी ठरला. पाहू शकता आपल्या समोर जो लक्ष आहे तो पेट नाक्यामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरलेला आहे. आणि दादा कितीवा वर्ष आपल्या दावणीला आला? 1.5 वर्ष झाली फक्त. 1.5 वर्ष झाली. आणि 1.5 वर्षामध्ये तो चांगला म्हणजे आता घाटावर फक्त त्याचं वय आहे ना 2 ते 2.5 वर्ष असेल, म्हणजे फक्त 25 ते 26 महिन्याचं वासरू आहे. दादा मला इथून त्याच्या अशी शिंगा दिसत नाही. कसे बघू त्याचे, पाहू शकता नौका बैल आहे आपल्यासाठी. पाहू शकता त्याचे शरीर श्रेष्ठ बघा तिथे मस्त आहे. आणि हा बैल बिनजोड आणि घाट सुद्धा गाजवतोय. मग दादा आता पुढचं नियोजन कसं असेल तुमचं? आता बघू आज काय होतंय त्याच्यावर. मग जर आम्हाला वाटलं तर मग वादळ आम्ही आमच्या इकडं पळवायला आमच्या 3 सातारा भागात घेऊन जाणार, म्हणजे तिकडे बोलवणार यांना पळवायला. काय बोलतो दादा? नक्कीच जाणार, ते आपल्यासाठी आले तर आपल्याला पण जाणार. नक्कीच. आणि ती गाडी दोघं आज एकत्र आल्याने पहिला गुलाल आल्याला दादा कसं वाटतं? गट फेऱ्यामध्ये जेव्हा शर्यत होतो, सेमी पर्यंत जाण्याचा जो योग येतो, म्हणजे पहिल्याच गाडीत गट पास होतो, तेव्हाचा आनंद कसा असतो दादा? खूप आनंद येतोय, कारण की 10 गाड्यात 1 नंबर येणं ती पण खूप महत्वाचीच गोष्ट आहे. आणि फेऱ्यामध्ये पहिल्याला खूप आनंद होतोय, पण असं कधी जास्त पळवलं नाही त्याला, बिनजोडलाच पळवलंय. फेऱ्यामध्ये पळवलं 4 फायनल त्यांनी केलेले आहेत वरती. म्हणजे मनाला असं समाधान भेटतो की नाही येऊन? म्हणजे गट पास झाला, भरपूर झाला आपल्या बैलासाठी. भरपूर असं झालं. आता काय मला काहीच हे नाही, गटपात झालाय, खूप चांगला झालाय आणि चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या गटात. नक्कीच. आणि सेमीला सुद्धा तो असाच विजय प्राप्त करेल. दादा तुम्ही थोडा वेळ काढला माझ्यासाठी, नक्कीच आपण सेमी करून पण भेटूया अशीच मी तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना करेन. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद मित्रांनो. परत येतात वादल 9292 ला पाहूया नीट, जो सध्या वादल निर्माण एक काम करतोय. करा, ते पिकअप आहे ना आपल्या आशीला आणि त्यान बायला आहेत हा लक्षा वावदनचा बघ. नक्कीच हा बैल, दोन्ही बैल नावं करतायत. सो चला मित्रांनो, ही जर मुलाखत आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.